दिवाळी आली की मिठाई ही हवीच. मिठाईशिवाय दिवाळी आपली अपूर्णच असते. तर आज आपण मिठाईच्या दुकानावर मिळणारी अशा प्रकारे काजू फ्लावरची मिठाई घरच्या घरी बनवणार आहोत. पाहुणे असतील किंवा घरी खाण्यासाठी अगदी सर्वांनाही आवडीने खाता येईल अशी ही आपली काजू फ्लावरची मिठाई तयार होते. ही मिठाई अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सहज बनवता येईल अशी आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही मिठाई बनवणार आहोत. दिवाळीच्या वेळेस हलवाईकडून घेतलेली मिठाई मिलावटी देखील असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे ही मिठाई घरच्या घरी बनवा. अगदी सहज आणि सोपी. चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सगळ्यात आधी तर इथे अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत मी. आता काजू 1 तास फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचे आहेत. कारण आपल्याला काजूची पावडर करायची आहे आणि त्याला तेल सुटायला नको, म्हणून अशा प्रकारे 1 तास फ्रीझरमध्ये सेट करून मग हे आपण मिक्सरमध्ये दळणार आहोत. आता 1 तासानंतर हे काजू मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. नंतर त्यात वेलची घेतलेली आहे. आता इथे वेलची मी साल सकट घेतलेली आहे. आता हे मिक्सरमध्ये अशा प्रकारे पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय पावडर खूप छान झालेली आहे आणि त्याला तेल सुटलेलं नाही आहे. आता यानंतर खोबऱ्याचे कीस घ्यायचे आहे. खोबऱ्याचे कीस देखील काजूसारखंच 1 तास फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे आणि मग 1 तासानंतर हे आपण दळून घेणार आहोत. आता आपल्या इथे दोन्ही वस्तू दळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय खूप छान पावडर झालेली आहे त्याची आणि तेल अगदी कमी सुटलेलं आहे. आता हे एका अशा प्रकारे पसरट भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे आणि आपण साखर देखील त्याच भांड्यात दळून घेणार आहोत. आपल्याला पिठी साखर वापरायची आहे. त्यासाठी इथे मी साखर दळून पिठी साखर आपल्या आधीच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे. यानंतर यात मिल्क पावडर वापरायची आहे. मिल्क पावडरमुळे याला खूप छान टेस्ट येते आणि टेक्स्चर पण खूप छान येतो आणि अगदी हलवाईच्या मिठाईसारखी आपली मिठाई तयार होते. आता हे सर्व कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व कोरडं साहित्य मिक्स झाल्यानंतर इथे आपण दूध टाकणार आहोत. आता दूध मी रूम टेम्परेचरला असलेलं घेतलं आहे. दूध टाकताना काळजी घ्यायची आहे. अगदी थोडं थोडं दूध टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहे. पीठ अगदी घट्ट मळायचं आहे. त्यासाठी अगदी तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर दूध चमच्याने टाकलं तरीही चालेल. आता थोडं थोडं दूध टाकून हे व्यवस्थित घट्टसर असं पीठ भिजवून घेणार आहे. आता इथे अगदी घट्ट आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. आता यानंतर आपण हे एका चॉपिंग बोर्डवर मी काढून घेणार आहे आणि त्याचा अशा प्रकारे थोडासा लांबट गोळा करून घेणार आहे. आता आपण इथे 3 रंगांचा वापर करतोय, त्यामुळे मी याचे 3 सारखे तुकडे करून घेणार आहे. ही मिठाई तुम्ही 2 रंगात सुद्धा करू शकताय तुमच्या आवडीनुसार. इथे मी 3 रंगांचा वापर करते म्हणून मी 3 गोळे केलेले आहेत. तुमचे 2च कलर असतील तर 2च सारखे गोळे करून घ्यायचे. आता यानंतर यावर मी फूड कलर टाकून घेतलेला आहे. इथे मी हिरवा, लाल आणि पिवळा अशा 3 फूड कलरचा वापर केलेला आहे. आता हे फूड कलर व्यवस्थित आपल्या ज्या पिठाला आहे ते व्यवस्थित लावून मळून घ्यायचं आहे. आता काजूमुळे आणि खोबऱ्यामुळे याला व्यवस्थित तेल देखील सुटलेलं आहे. आता इथे आपला जो लाल रंगाचा गोळा होता तो मळून झालेला आहे आणि त्याचा अशा प्रकारे मी गोळा करून घेतलेला आहे. आता इतर देखील अशाच प्रकारे मी गोळे करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय असंच खूप छान दिसते आपली मिठाई. आता याचा अशा प्रकारे लांबट गोळा करून घेणार आहे आणि याचे सारखे भाग करून घेणार आहे. आता इथे तुम्हाला काजू फ्लावर केवढ्या मोठ्या साईजचे हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आता मी असेच 3ही रंगांचे व्यवस्थित सारखे गोळे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आता यानंतर आपण इथे काजू फ्लावर बनवण्यासाठी जो बॉल असतो तो बॉल बनवणार आहे. त्यासाठी सर्वात आधी तर मी जो आपला लाल रंग होता त्याचा अशा प्रकारे गोलाकार वळून घेतलेला आहे. नंतर पिवळा रंग घेतलेला आहे. अशा प्रकारे त्याचा गोलाकार करून थोडंसं इथे अगदी हलक्या हाताने लाटून घेणार आहे. आता लाटताना तुमचं जर पीठ खाली चिकटत असेल तर त्याची मी वेगळी पद्धत देखील तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला या पद्धतीने जमलं तर या पद्धतीने करा
किंवा जर लाटून खाली चिकटत असेल तर दुसरी पद्धती मी दाखवणार आहे. आता आपले ते जे लाटलेलं आहे ते लाल रंगाच्या गोळ्याला मध्ये ठेवून अशा प्रकारे व्यवस्थित परत एकदा गोलाकार करून घ्यायचा आहे. अगदी सहज अशा प्रकारे आपला गोल होतोय आणि त्याला तेल सुटल्यामुळे अजिबात चिकटत नाहीये. आता हिरव्या रंगाचा जो गोल आहे तो अशा प्रकारे मी हातावरच मोठा करून घेणार आहे. जर तुमचं लाटण्याने लाटताना खाली पोळपाटाला चिकटत असेल तर अशा प्रकारे हातानेच मोठं करून घ्यायचं आहे. ही पद्धत देखील सोपी आहे. आता यानंतर यात पिवळ्या कलरचा जो आपला गोळा होता तो ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे त्याला तडे जरी गेले तरी आपण जेव्हा गोलाकार फिरवतो तरी ते एकसारखं व्यवस्थित गोलाकार होतो. त्यामुळे व्यवस्थित अशा प्रकारे गोलाकार करून घ्यायचा आहे. आणि खाली जर थोडाफार पिवळा भाग दिसतही असेल तरी ते खालच्या साईडने असेल, त्यामुळे काही हरकत नाही. आता असंच मी आपला दुसरा गोळा देखील करून घेणार आहे. आता हे सर्व मी हातावरच अशा प्रकारे मोठा करून घेणार आहे. आता यात आपला पिवळा गोळा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. आता त्याच प्रकारे हिरवं देखील करून घ्यायचं आहे. आता हे देखील गोलाकार अशा प्रकारे त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकताय इथे आपले सहज व्यवस्थित गोळे बनवले आहेत. आता असेच मी इथे सर्व आपले जे गोळे होते ते अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. आता हलवाईकडे वरून सिल्वर पेपर लावलेला असतो. तुम्हाला जर नको असेल तर नाही लावला तरीही चालेल, पण हे लावल्यामुळे आपली खूप छान हलवाई स्टाईल मिठाई तयार होते, म्हणून मी हे लावून घेतलेलं आहे. आता यानंतर हे बॉल्स आपण फ्रीजमध्ये 2 तास सेट करणार आहोत. आता 2 तासानंतर सेट झाल्यावर मगच हे अशा प्रकारे धारदार सुरीने कट करायचं आहे. आता धारदार सुरीमुळे हे व्यवस्थित कट होईल. आता व्यवस्थित सेट झाल्यामुळे हे बॉल कडक झालेले असतात आणि आपल्याला सुरीने सहज कट करता येतं. त्यामुळे कंपल्सरी हे 2 तास तरी फ्रीजमध्ये सेट करायचं आहे आणि मगच अशा प्रकारे कट करायचं आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान असं आपली काजू फ्लावरची जी मिठाई आहे ते तयार झालेली आहे. खूप छान कलरफुल दिसते आणि अगदी घरी बनवलेली आहे असं कोणीही सांगणार नाही. आता असंच मी दुसरा बॉल देखील कट करून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने व्यवस्थित आपल्या सर्व बाजूने ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता अशा प्रकारे मिठाईच्या बॉक्समध्ये ठेवून जर तुम्ही घरच्यांना देखील दिलं तरी ते देखील सांगणार नाही की ही मिठाई घरी बनवलेली आहे. तर नक्कीच या दिवाळीला ही मिठाई ट्राय करा आणि तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.